केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय। ब्लॅक बॉक्स बसवण्यासाठी देशभरातल्या 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉली चालकांनी मात्र विरोध केलेला आहे। याचा विरोध सर्वात आधी कोल्हापुरातून झाला। आमदार सतेज पाटील यांनीही याला विरोध केलेला आहे। शेतकऱ्यांनीही जोरदार विरोध केलेला आहे। या निर्णयाचा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विरोध केलाय। जाचक अधिसूचना तात्काळ रद्द करण्याची त्यांनी मागणी केली। मालवाहू ट्रॅक्टरसाठी ब्लॅक बॉक्स बंधनकारक केलाय। कायद्याच्या कचाट्यात शेतकरी अडकण्याची त्यामुळे भीती आहे। जीपीएस ट्रॅकिंग सक्तीमुळे EIS 140 प्रमाणित VLTD अनिवार्य असेल। शेतकऱ्यांचा आक्षेप काय बघा। जो ट्रॅक्टर अपघाताची नवी माहिती रेकॉर्ड करण्यासाठी ब्लॅक बॉक्स आहे। शेतात 10 ते 15 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही अट निरर्थक आहे। ट्रॉलीसाठी मेकॅनिकल कपलिंग, इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक आहे। शेतकऱ्यांना जुन्या वापरात असलेल्या ट्रॉली बदलाव्या लागतील। यावर आमदार सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आपण। प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने GPS प्रणाली स्वतःवर बसवावी, स्वतःच्या ट्रॅक्टरवर। VLTD या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी अधिसूचना काढलेली आहे। त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा EDR म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा EDR म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे। आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे। तर या निर्णयाला शेतकरीही विरोध करतात। काय नेमक्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत बघा। ट्रॅक्टरला कशासाठी बसवला हे मलाच काय कळत नाही की शेतात नांगरत असताना एवढ्या हंट्यावरनं जर ट्रॅक्टर जर उचलून पडत असलं आणि तिथं तुमचं GPS काय काम करणार आहे। आणि हे शेतकऱ्यांच्या माथ्यावर बसवायचं हे कुठल्या मंत्र्याचं काम आहे, त्याला कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला हे चौकशी करायला पाहिजे। अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांच्यावर जर अन्याय जर होत असेल तर आमच्या येळा खुरप्या आणि कुऱ्हाडीला आणि आमच्या नांगरीला तुम्ही GPS बसवणार आहे काय? मग GPSची काय गरज आहे? हे सरकारला पैसा कमी पडत असेल म्हणून हे सगळं उद्योग सरकारनं चालवलेलं आहे। म्हणजे एकूण सरकार शासन हे भिकारीच आहेत। हे शेतकऱ्यांच्याकडनं भीक मागायला लागल्यात। बैलगाडीला पण बसवा म्हणतील त्यांनी। पंतप्रधानांना विनंती आहे की शेतकऱ्यावर मुळावर उठू नका तुम्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।